आजपासून सुरू होत आहे नवरात्र. आजपासून आहे कलरचा उत्सव सुरू होतो. म्हणजेच आपण वेगळ्या कलरचे 9 दिवस कपडे घालतो. जसं लाल, पिवळा, हिरवा, निळा, जांभळा, नंतर गुलाबी, पांढरा, तपकिरी असे कपडे घालतो. बरोबर? का तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आपण लहान होतो ना, तेव्हा हे असं काहीच नव्हतं आणि आपण कुठे बघितलं पण नव्हतं. का तुम्हाला माहिती आहे ह्याची सुरुवात कुठून झाली? मी तुम्हाला सांगते. 2002 मध्ये ना मार्स टाइम्स पेपरचं मार्केट डाऊन झालं होतं. त्यांची विक्री होत नव्हती. तर कुठेतरी आपली विक्री वाढवावी यासाठी मार्स टाइम्सने एक स्ट्रॅटेजी केली, मार्केटिंग स्ट्रॅटेजी. बघा, त्यांनी काय केलं, ह्याला आध्यात्मिक नाव ठेवलं. म्हणजे 9 दिवस 9 देवींचा कलर म्हणून त्याला डिक्लेअर केलं आणि ते कलर म्हणून त्याचा संबंध डायरेक्ट महिलांशी केला. आणि महिला अशा आहेत ना, की लगेच त्या गोष्टीला अटॅच होतात. बरोबर? मग त्यांनी ती सुरुवात केली, की देवीचं एक कुठेतरी आणि महिलांशी असं करून त्यांनी हे 9 दिवसाचे 9 कलर सुरू केले. आणि असं असं बघता हल्ली सगळ्याच न्यूजपेपरमध्ये आता ते कलर प्रसिद्ध झालेले आहेत. हल्ली नवरात्रीच्या आधीपासून हे कलर आपल्याला येतात, की या दिवशी ह्या कलर आहे. आणि ह्याची स्ट्रॅटेजी माहिती आहे का, ह्याच्यामध्ये एक तर साड्यांची विक्री होते, ज्वेलरीची पण विक्री होते आणि जी कोण मॉडेल असेल जिचा फोटो येतो पेपरमध्ये तिची पण प्रसिद्धी होते. अशी ना स्ट्रॅटेजी मार्च टाइम्सने ठेवली आणि तेव्हापासून त्यांच्या पेपरची विक्री जास्त व्हायला लागली. पुन्हा एकदा सांगते, हा जा अध्यात्माशी काही संबंध नाही. आपल्या देवा कधी असा 9 कलरचे असे कहे करून कधी काही केलेलं नाही. त्यांचं एक वेगळंच रूप आहे, त्यांची एक वेगळीच प्रचिती आहे. बरोबर? कारण त्या देवींचा आणि ह्या कलरशी काही संबंध नाही. फक्त ही एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. तर अशाच वेगळ्या माहितीसाठी चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा.